नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज आपण खमंग असं भन्नाट चवीचं वरण बनवू फोडणीचं. तर त्यासाठी बघा इथं मी घेतली तुरीची डाळ घेतली छोट्या वाटीनं 2 वाट्या, चांगली स्वच्छ धुवून घेतली 2दा 3दा, आणि 1 टोमॅटो घेतले. ह्याचे मी 4 भाग केलेत. आता ह्याचे मी छोटे छोटे तुकडे करते. बघा अशा पद्धतीनं तुकडं करून घ्या आणि ह्याला घाला आता कुकरमध्ये लगेच झटपट होती, करायला बी सोपं ही वरण, आणि खायला एकदमच भन्नाट लागतं. मुलं तर लई आवडीनं खातात लेकरं. तर बघा ह्याला घातलं आपण कुकरमध्ये. आता ह्याच्यात 1.5 गिलास पाणी टाकून द्यायचं, म्हणजे डाळ चांगली मऊ शिजती. डाळीला एकदम मऊ शिजून घ्यायचं. आता ह्याच्यात हळद पावडर टाकू आपण छोटा अर्धा चमचा. आता कुकर लावून आपण ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. 3 शिट्ट्यात चांगली मऊ डाळ शिजून जाते बघा. आता बघा मी 3 शिट्ट्या काढल्यात, मस्त अशी डाळ झाली आपली मऊ. आता ह्याला मी एकदा हटून घेते. मस्त अशी बारीक करून एकदम मऊ करून घ्यायची. तर चला आता आपण बनवू फोडणीचं वरण. त्यासाठी बघा 1 पळी तेल टाकलंय, थोडं कमी होतं तर थोडं अनेक टाकून दिलंय. जास्त तेल नाही टाकायचं. आधी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं. चांगलं जिरं मोहरी तडतडू द्यायची. मग ह्याच्यात आपण लसूण घालून घेऊ. लसूण बारीक असा चिरलाय मी, बारीक कापून घेतलाय लसूण. तुम्ही कुठून बी घालू शकता. आता लसणाला आपण चांगलं गुलाबी हुसतर तळून घेऊ. बघा आता लसणाचा कलर बी व्हायला लागलाय थोडासा बदल. इथं मी घेतली थोडीशी कोथिंबीर, 5 हिरव्या मिरच्या घेऊन 2 तुकडे केलेत, आणि थोडासा कढीपत्ता ही द्यायचा टाकून लगेच तेलामध्ये. आधी जिरं मोहरी चांगली तडतडू द्या बघा. आता चांगलं ह्याला आपण एकदा हलवून घेऊ. लई टेस्टी लागतं, एकदा करून बघा तुम्ही. आधी आपण हळद पावडर टाकली डाळ शिजवताना, आता थोडीशी टाकून घ्यायची. पाव चमच्यावर हळद पावडर टाकली, तेलात चांगली टेस्ट येते त्याने. अर्धा टोमॅटो घातलाय, छोटा असला तर टोमॅटो 1 घाला, मोठं टोमॅटो होतं तर मी अर्धा घातलाय. आता मीठ घालून घेते चवीपुरतं. कमी जरी घातलं तरी मीठ चालतंय, पुन्हा डाळीत पाणी घातल्यावर तुम्ही टेस्ट करून घाला. आता डाळ हटलेली घालून घेऊ. टोमॅटोला जास्त असं मऊ होऊ द्यायचं नाही, थोडं थोडं झालं तरी बास होतंय. थोडंसं टोमॅटो मऊ झालं, कारण डाळीमध्ये शिजणारच आहे ती. अनेक थोडंसं पाणी घालून घेतलं बघा मी, 1-1.5 गिलास आणि पाणी घातलंय. थोडीशी कोथिंबीर घातली. आता ह्याला आपण तडका देऊन घेऊ. असा तडका जरूर एकदा द्या बरं का तुम्ही, तेच भन्नाट चव लागते. इथं सुकलेल्या मिरच्या घेतल्यात बघा 2. छोटंसं आल्याचं तुकडं घेऊन त्याला बी कापून घेतलंय, आणि 4 लसणाच्या पाकळ्या असं बारीक कापल्यात मी. सगळ्यात आधी आपण लसूण घालू. माझ्यापाशी तडका पॅन नाही, तर मी इथं छोटं एक पातेलं आहे माझ्यापाशी, त्याच्यात तेल घातलं 1 पळी, आणि मग ह्याच्यात हे आपण लसूण घालून घेतलंय. लगेच आलं कापल्याला बी घालून घ्यायचं. आता द्यायची टाकून ह्याच्यामध्ये ही सुकलेली मिरची. लसणाचा कलर बदलला की मग सुकलेली मिरची घालायची. मग हिंग पावडर घाला. हिंग पावडर छोटा अर्धा चमचा घातली. चांगलं असं मस्त ह्याला बी तळून दिलं बघा. असं उचलायचं ही, आणि ही तडका द्यायचा ह्याच्यामध्ये. लगे ही पातेलं बी ह्याच्यात डुबवून घ्यायचं, म्हणजे बुडवायचं. मस्त असं ह्यानं टेस्ट येते. आमची आजी काय करायची, दगड गरम करायची छोटासा, मग त्याच्यावर लसूण टाकून दगडाची फोडणी द्यायची. एकच नंबर डाळ लागत होती बघा. आता आपल्यापाशी दगडं बिगडं काय नाहीत, तर आपण ह्या पातेल्यानं ह्याला दिली फोडणी. मस्त असं एकच नंबर लागतं ही वरण खायला. आता ह्याला आपण फोडणी दिल्यानंतर ह्याला मी 8-10 मिनटं चांगलं मध्यम आचेवर शिजून घेतलंय. आता दाखवते तुम्हाला हे खाली उतरून. एकदा नक्की करून बघा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीत बी पाठवून द्या, आणि गावठी रेशमाला सबस्क्राईब करा बरं का. कुणी करीत नाही सबस्क्राईब, एकदा करा गावठी रेशमाला.